आणि आजचा विषय आहे आपले स्थानिक इथले मित्र आमचे प्रवीण सावंत यांनी देवगडमध्ये जी वाहतूक व्यवस्थेची एक शिस्त लावली त्याबद्दल आणि त्यांची सहाय्यक उपनिरीक्षक म्हणून त्यांची आता पदोन्नती झालेली आहे त्याच्याबद्दल आमच्या शिवप्रसाद पेडणेकर मित्रमंडळ SWF देवगड या मंडळातर्फे त्यांचा आज या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे। या ठिकाणी आम्ही SWF तर्फे अनेक उपक्रम सार्वजनिक क्षेत्रात ते करीत असतो। त्यातलाच एक समाजातले जे चांगलं काम करतात त्यांचा सत्कार करण्याचं काम आमच्या मंडळातर्फे केलं जातं आणि आज या ठिकाणी प्रवीण सावंत हे आमचे मित्र जे लोक आहेत अत्यंत मेहनतीने ते या पदापर्यंत पोचलेले आहेत तर त्यांचा एक आमच्या मंडळातर्फे सत्कार करत आहोत। मंडळातर्फे आतापर्यंत अनेक समाजोपयोगी उपक्रम सादर केलेले आहेत। कित्येकांना मदत केलेली आहे। प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे समाजात लोक काही ना काहीतरी प्रयत्न करत असतात, त्यामुळे खरं म्हणजे समाजाची वाटचाल चालत असते। निस्पृह वृत्तीने काम करणारे लोक आजकाल कमी असतात आणि शिवप्रसाद मित्रमंडळातर्फे अनेक उपक्रम केले जातात। त्यातलाच ह्या उपक्रमाचा एक भाग म्हणजे आज प्रवीण सावंत यांचा सत्कार। आता सत्कार कशासाठी करायचा तर त्यांनी केलेल्या एक चांगल्या कामासाठी आणि ह्यापुढे त्यांनी अधिकाधिक चांगलं काम करून त्याला प्रमोशन मिळवतो, उच्च पदावर जावो आणि देवगडचं नाव उज्ज्वल करो यासाठी आपण त्यांचा सत्कार करायचा आहे। त्यांनी देवगडच्या ट्रॅफिकला एक शिस्त लावलेली आहे, कित्येकदा वाईट पण घेतलेलं आहे कारण लोकांना शिस्त नको असते आणि त्यांनी स्वतः वाईट पण घेऊन अनेक ठिकाणी अनेक वेळेला अनेक अडचणी त्यांनी सोडवलेल्या आहेत। कोण पडला, ॲक्सिडेंट झाला, काय झालं तर वेळोवेळी मदतीला धावलेला आहे। रात्र अपरात्र न पाहता त्यांनी अनेक वेळी अनेकांना मदत केलेली आहे, सर्वांनी पाहिलेलं आहे। त्यामुळे टोकन म्हणून हा सत्कार आहे। हा सत्कार फार मोठा नसला तरी आपण एक कौटुंबिक सत्कार आहे असं समजू आणि त्याचं कौतुक करणं, त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप देणं हे महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने प्रवीणचं मी खरोखरच अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि भावी वाटचालीला शुभेच्छा देतो। धन्यवाद। ओके, थांबा एक मिनिट हां।